नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, तर आज आपण कैरीचा ठेचा बनवणार आहोत. तर कसा बनवायचा, कशा पद्धतीत करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असेल तर असं सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे, चांगली मस्त अशी धुतलेली आहे. तिला सर्वात पहिला आपल्याला काय करायचं, तिची साल जी आहे ती आपल्याला चांगली अशी काढून घ्यायची आहे. संपूर्ण साल आपण अशी काढून घेऊया. तर हे बघा, आपण संपूर्ण साल काढून घेतलेली आहे कैरीची. आता आपल्याला काय करायचे, कापून घ्यायचे आहे. तर छान अशी आपण तिचे काप करून घेऊया. असे बारीक काप करून घ्या. हे बघा, आपण चांगले कैरीचे असे बारीक काप करून घेतलेले आहे. तर हे बघा, छान अशी कैरी आपण याला बारीक चिरून घेतलेली आहे मस्त. तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे, तवा जो आहे लोखंडी तवा घेतलेला आहे तो आपल्याला गरम करायचा आहे. तर आपण इथे गॅस चालू केलेला आहे. ठेचा बोललं की शेंगदाणे हे असतातच, तर आपण इथे घेतलेले आहेत थोडेसे शेंगदाणे. त्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे 4 ते 5, कारण की मुली जास्त तिखट नाही खात. ठेचा बोलला की तिखट असतो, तुम्ही यामध्ये जास्त मिरच्या घातल्या तरीही चालेल. माझ्या मुलींसाठी मी कमी मिरच्या घातलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे थोडंसं लसूण. तर सर्वात पहिला आपल्याला इथे गरम करायला तवा ठेवलेला आहे. तो चांगला गरम झाला की त्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तर सर्वात पहिला आपण यावरती थोडंसं तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आपण चांगले असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर ते आपलं तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे. तर आपण यामध्ये शेंगदाणे घालूया आणि छान असे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले शेंगदाणे बघा छान असे फ्राय करून झालेले आहे. तर आपण यांना आता प्लेटमध्ये काढून घेतो आणि त्यामध्येच आपल्याला लगेचच लसूण आणि मिरची घालायची आहे. यालाही चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मिरची आणि लसूण आपला चांगला फ्राय झालेला आहे. तर गॅस बंद करूया आणि यालाही आपण आता असे काढून घेऊया. तर हे आता थोडा वेळ आपण थंड करून घेणार आहोत. तर आपण इथे घेतलेला आहे, तर इथे आपण घेतलेलं आहे कुकरचं भांडं. इथे आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत कैरीचे काप. पूर्ण कैरीचे काप घालून घेऊया. त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला जे काही आपण फ्राय केलेलं होतं ते. आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं जिरं घातलेलं आहे, अर्धा चम्मच. त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीसाठी. आणि थोडीशी आपण हळद घातलेली आहे. कोथिंबीर असेल घातली तरीही चालेल, नाही घातली तरीही काय हरकत नाही. तर चला, तर हे आपण तर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर चला बघूया आपला ठेचा. हे बघा, छान असा आपला ठेचा तयार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे बघा हे जे घेतलेलं आहे तवा जो गरम करायला ठेवलेला आपण पुन्हा आपण गरम करूया. यामध्ये थोडंसं तेल आहे आणि हा जो ठेचा जो आहे त्या तेलामध्ये आपण थोडंसं फ्राय करून घेऊया. की थोडंसं तेल घालूया, जास्त नाही घालायचं, थोडंच घालायचं आहे. थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हा ठेचा जो आहे तो आपण यामध्ये काढून घेऊया. सर्वात पहिला शेंगदाणे घालून हा ठेचा खूपच छान लागतो.
की मीही नेक्स्ट टाईम बनवते, म्हणजे एकदा केला होता खूप छान लागलेला, त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवते. कारण मी खूप वेळेस असे खोबरा वगैरे घालून केलेला आहे, मग शेंगदाणे घालून केलंच नव्हतं. एकदा केलेलं छान लागलेलं म्हणून दुसऱ्यांदा केलं मी. तर चांगलं आता आपण तेलामध्ये याला फ्राय करून घेऊया. अजिबात आपण जास्त तेल घातलेलं नाहीये, थोडंसं घातलेलं आहे. तर हे बघा आपला तयार आहे मिरची आणि कैरीचा आणि शेंगदाण्याचा ठेसा. जर तुम्हाला हा चपातीसोबत, भाकरीसोबत, डाळ भातासोबत जरी खायचा असेल तरी खूप छान लागतो. आणि भातासोबतही खाल्ला, फक्त भात असेल आणि खाल्ला तरीही चालेल, खूप छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा.